आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे हल्ला प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। आधी अधिकारी सुदर्शन गायकवाड हे या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र आता अजय लिंगनूरकर यांची नवीन तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तपास अधिकारी का बदलले याचं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। नेमकं अधिकारी का बदलले याचं स्पष्टीकरण समजू शकलेलं नाही आहे, पण अजय लिंगनूरकर हे नवे तपास अधिकारी म्हणून सैफ हल्ला प्रकरणाचं काम पाहतील। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतात। अक्षय, अधिकारी बदलण्याचं नेमकं कारण काय? विनोद, आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाला होता आणि यानंतर तातडीने आरोपीला पकडण्यात यश येत नव्हतं, कदाचित जो विलंब आरोप या तपासामध्ये लागला आणि आरोपी सापडण्यास उशीर झाला हे एक कारण असू शकतं। दुसरं कारण एक असं कळतंय पोलीस सूत्रानुसार की PI दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा प्रकार होता, या प्रकरणाचा तपास होता। या सुदर्शन गायकवाड हे PI दर्जाचे अधिकारी होते जे तपास करत होते। कदाचित अजय लिंगनूरकर हे जे अधिकारी आहेत हे त्यांच्यापेक्षा त्यांना डिटेक्शन अर्थातच गुन्ह्याच्या प्रकटीकरणाचा अनुभव कदाचित जास्त असावा आणि यासोबतच या प्रकरणात इतर जे बांगलादेशचे धागेदोरे आहे या अनुषंगानं देखील तपास करणं महत्त्वाचं आहे आणि याचसाठी हा तपास अजय लिंगनूरकर यांच्याकडे दिला गेला असावा असं काही अधिकारी सांगतायत। मात्र अजय लिंगनूरकर यांच्याबाबत अधिक माहिती नाही की ते क्राईम ब्रांचमधनं आहे, मुंबई पोलिसांकडनं आहे, डिटेक्शनकडनं आहे, कुठल्या तपास म्हणजे मुंबई पोलिसांच्या कुठल्या तपास यंत्रणेचा ते भाग आहे। मात्र एक गोष्ट नक्की झाली आहे की सैफ अली खान याच्यावरती जो हल्ला झाला होता या हल्ल्याचा आता तपास अधिकारी बदलण्यात आलेला आहे आणि अजय लिंगनूरकर हे तपास अधिकारी असतील। त्यामुळे नेमकं याचं खरं कारण काय हे नेमकं खरं कारण काय हे कळू शकलेलं नाही। मात्र अजय लिंगनूरकर आता या प्रकरणाचा तपास करणार आहेत। धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्स बद्दल।